प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात हडपसर ख्रिश्चन चर्च पुणे व ऑल सेंट चर्च मराठी खडकी पुणे च्या सर्व पास्टर कमिटीज व मंडळीतील सर्व लहान थोरास मंडळीचे पालक सभेनात्याने प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सलाम. आज पुनरुत्थान दिनानंतरचा 6वा प्रभुवार आहे. पुढील रविवारी पेंटेकॉस्ट संडे आहे. मला आशा आहे आपण सर्व संदेश पाहत आणि ऐकत असाल. त्याचप्रमाणे मंदिरापासून वाहणारे आरोग्यदायक पाणी याचे आत्तापर्यंत 3 भाग झाले आहेत आणि आपण ते पाहिले असेल तर आनंदाची गोष्ट आहे. नसेल पाहिले तर ते आपण जरूर पहा. संत योहान शुभवर्तमानाचा 17वा अध्याय 1 ते 11 वचने येशूची प्रार्थना, येशूने स्वतःसाठी केलेली प्रार्थना. ही प्रार्थना 16व्या अध्यायात येशू शिष्यांशी बोलत आहे याचा संबंध याच्याशी दिसून येतो. प्रार्थनेच्या या भागामध्ये गौरव हाच प्रमुख विषय आहे. येशू ख्रिस्त आकाशाकडे दृष्टी लावून म्हणाला, हे माझ्या बापा, वेळ आली आहे. वेळ म्हणजे दुःख सहन, मरण, पुनरुत्थान यांची वेळ. गौरवाकडे जाण्याचा मार्ग तोच आहे. या शुभवर्तमानामध्ये वधस्तंभ याचा संबंध गौरवाशी आहे असं दिसून येते. पिता आणि पुत्र याचे परस्पर गौरवीकरण हाच या ठिकाणी मुख्य रोख आम्हाला दिसून येतो. या शुभवर्तमानामध्ये पूर्वी पित्याने पुत्राला दिलेल्या अधिकाराचा उल्लेख केला आहे. जे तू त्याला दिले आहेत त्या सर्वांना त्याने सार्वकालिक जीवन द्यावे म्हणून तू मनुष्यमात्रावर त्याला अधिकार दिला आहे. त्यांना सार्वकालिक जीवन देणे हाच यात उद्देश सांगितला आहे. या कार्याचा शेवट ठरल्याप्रमाणे होणारच, त्यात काही अपयश येणारच नाही, कारण हे सर्व पित्याच्या हाती आहे. नेमलेला समय येत आहे ही जाणीव त्याच्या मनामध्ये होतीच. वचन 5, तर आता हे माझ्या बापा, जग होण्यापूर्वी जे माझे गौरव तुझ्याजवळ होते त्याच्या योगे तू आपणाजवळ माझे गौरव कर. येशू मुळात जेथे होता तेथे पित्याकडे परत जात होता. येशूने आपल्या शिष्यांसाठी केलेली प्रार्थना, जे लोक तू मला जगातून दिले त्यांना मी तुझे नाव प्रगट केले आहे. वचन 10, जे माझे ते सर्व तुझे आहे आणि जे तुझे ते माझे आहे आणि त्याच्या ठायी माझे गौरव झाले आहे. यानंतर शिष्यांचे रक्षण व्हावे म्हणून विनंती केलेली आहे. तुझ्या नावात त्यांना राख, शिष्यांना तुझ्यामध्ये ठेव. आणि आता आपण पाहतो की 21 तारखेला स्वर्गारोहण दिन झालेलं आहे. प्रेषितांचे कृत्ये 1 अध्याय 6व्या वचनापासून पुढे. मग ते एकत्र असताना त्यांनी त्याला विचारले, प्रभूजी, ह्याच काळात आपण इस्रायलचे राज्य पुन्हा स्थापित करणार काय? येशूने इस्रायलचे राज्य पुन्हा स्थापित करावे ही शिष्यांची इच्छा होती. काळ व समय जाणणे तुम्हाकडे नाही. येशूच्या उत्तरातून असे स्पष्ट होते की काळ व समय आम्हाला माहीत होणार नाहीत. तरी अशी अपेक्षा ठेवणे योग्य आहे. वेळ जाणणे हे नव्हे, तर शिष्यांनी सदोदित तयार राहायला हवे. प्रेषितांची कृत्यामध्ये पवित्र आत्म्याचे सामर्थ्य स्वीकारणे, मिळणे व साक्षी देणे असेच आहे. यरूशलेमेत, सर्व यहुदियात, शमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. म्हणजेच या कार्यास एक प्रकारची गती आहे असं सांगितल्यावर येशू ख्रिस्त त्यांच्या देखत वर घेतला गेला आणि मेघाने त्याला त्यांच्या दृष्टीआड केले. हा मेघ दिव्य गौरवाचे प्रगटीकरण होता. तो त्यांच्या डोळ्यांदेखत वर घेतला गेला. तो वर आकाशाकडे पाहणे स्वाभाविकच होते. त्याचवेळी शुभ्र वस्त्र परिधान केलेले 2 पुरुष त्यांजवळ उभे राहिले. ते म्हणाले, अहो गालिलकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिला? शुभ्र वस्त्र परिधान केलेले निसंशय देवदूतच आहेत. लूकाचा 24वा अध्याय. प्रभू येशूचे पुनरुत्थान आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या पहाटेस आपण पाहतो की त्या ठिकाणी आपण तयार केलेली सुगंधी द्रव्य घेऊन त्या कबरेजवळ आल्या. त्या स्त्रिया आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या पहाटेस आपण तयार केलेली सुगंधी द्रव्य घेऊन कबरेजवळ आल्या आणि 2 एकीकडे लोटलेले आहे. व आत गेल्यावर
त्यांना प्रभू येशूचे शरीर सापडले नाही. त्याविषयी त्यांना भ्रांत पडली. तो पहा, लखलखीत वस्त्र परिधान केलेले 2 पुरुष त्यांच्याजवळ उभे राहिले. वर आकाशाकडे का निरखून पाहता? वर आकाशाकडे निरखून पाहण्यात शिष्यपणा नाही. राज्याची पुनःस्थापना होणे जेवढे निश्चित, तेवढेच येशूचे परत येणेही निश्चित आहे. तसाच या शब्दांनी खात्री दिली आहे. येशूचे परत येणे याविषयी चिंता न करण्यासारखी दुसऱ्या अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत, त्या त्यांनी कराव्या. जी कामगिरी त्यांच्यावर सोपवली आहे ती त्यांनी पार पाडावी. प्रभू येशूचे स्वर्गारोहण झाले आणि शिष्य जैतुनाचा डोंगर म्हटल्या डोंगरावरून यरूशलेमेस परत आले. शब्बात दिवसाच्या मजलेवर हे अंतर 1 मैलापेक्षा कमी होते. शब्बाताच्या दिवशी कोणतेच काम करायचे नाही असा यहुद्यांचा कटाक्ष होता. पायी चालून जाता येईल असे थोडेसे अंतर होते. आणि आल्यावर येथे 11 शिष्यांचा उल्लेख आढळतो. अर्थात यामध्ये यहुदा इस्करियोत नाही. तसंच कित्येक स्त्रिया, येशूची आई मरिया व त्याचे भाऊ एकचित्ताने प्रार्थना करण्यात तत्पर असत. शुभवर्तमानामध्ये दिसते येशूच्या घरचे लोक तेवढेसे उत्सुक नव्हते, पण आता त्याचे भाऊ असा उल्लेख आढळतो आणि ते एकचित्ताने प्रार्थना करण्यात तत्पर असत. येशू ख्रिस्त स्वर्गावर होण्याच्या वेळी म्हणाला, पवित्र आत्मा तुम्हावर येईल, तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. पवित्र आत्मा मिळण्याविषयी प्रतीक्षा करणे आणि प्रार्थना करणे, एकचित्ताने प्रार्थना करण्यात तत्पर असत. आणि येशू ख्रिस्ताने स्वर्गारोहण याविषयी अगोदरच सांगितले होते. येशूचे पुनरुत्थान झाले त्यावेळी येशू मरियाला म्हणतो, मला बिलगून बसू नको, कारण मी अद्याप पित्याजवळ वर गेलो नाही. तर माझ्या बांधवांकडे जाऊन त्यांना सांग की जो माझा पिता आणि तुमचा पिता आणि माझा देव व तुमचा देव, त्याच्याकडे मी वर जातो. येशू ख्रिस्ताचे स्वर्गारोहण झाले. शिष्य व इतर जण एकचित्ताने प्रार्थना करण्यात तत्पर असत. 1 पेत्र 4:14 म्हटलेले आहे, ख्रिस्ताच्या नावामुळे तुमची निंदा होत असल्यास तुम्ही धन्य, कारण गौरवाचा आत्मा म्हणजे देवाचा आत्मा तुम्हावर येऊन राहिला आहे. गौरवाचा आत्मा निर्गम 40:34 पुढे. मग दर्शन मंडपावर मेघाने छाया केली व निवास मंडप परमेश्वराचे तेजाने भरून गेला. दर्शन मंडपावर मेघ राहिला आणि परमेश्वराच्या तेजाने निवास मंडप भरून गेला, म्हणून मोशेला आत प्रवेश करिता येईना. हा गौरवाचा आत्मा देवाचे गौरव लोकांना प्रगट करतो. आणि येशू ख्रिस्तही म्हणतो योहान 16:13-14 तरी तो सत्याचा आत्मा येईल, तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल, कारण तो आपले स्वतःचे सांगणार नाही, तर जे काही ऐकेल तेच सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हाला कळवेल. तो माझे गौरव करील, कारण जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हाला कळवेल. पवित्र आत्मा मिळण्याविषयीचे अभिवचन मिळाले. ते प्रार्थना करण्यात तत्पर होते आणि आम्ही देखील त्यासाठी सतत प्रार्थना करावी. म्हणून पाऊल इपिस्करास लिहितो. इपिस्करास पत्र 6:18 सर्व प्रकारची प्रार्थना विनवणी करा, सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा आणि ह्या कामे पूर्ण तत्परतेने व सर्व पवित्र जनांसाठी विनवणी करीत जागृत राहा. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, आम्ही तुझ्याकडे ईष्टनातून प्रार्थना करतो. अशक्य गोष्टी शक्य करणं देवा, तूच आम्हाला सहाय्य कर. कोरोनाच्यामुळे निर्माण होणारी सर्व परिस्थिती लवकर समाप्त कर. सर्व डॉक्टर, परिचारिका, स्टाफ, पोलीस दल यास तू सहाय्य कर, अशी आम्ही तुझजवळ विनंती करतो. हे प्रभू, तू आमची प्रार्थना ऐक आणि आमचा धावा तुला पोहोचव. येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूने शिकली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची आम्हाला क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडू, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आमचा प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुग्रह, दैवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता
वचन ऐकणार प्रत्येकाबरोबर आतापासून सदा सर्व काळ असो. आमेन.